वेलकम पादे दादाला पा. हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे काव्याज किचन अँड ब्लॉग. कसे आहे तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त. तर सर्वात अगोदर तुम्हाला राखी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा सण बहीण भावांसाठी खूप स्पेशल असतो. तर आज मी छोटासा ब्लॉग बनवतीये. माहीत नाही कसा होईल कसा नाही, पण बनवतीये. मी तर माहेरी गेलेली नाही राखी बांधायला, पण पिहू आणि डुगूचं राखी सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर ही बघा पिहू, मस्त हिला मी तयार केलेला आहे. एकदम ट्रेडिशनल ड्रेस तिने घातलेला आहे. मुलींचं छान असतं, मस्त मस्त ड्रेस घालायला भेटतात. तर इथे आता पिहू डुगूला राखी बांधतीये. तर मी तिचा हात पकडलेला आहे, इथं दिवा लावलेला आहे म्हणून. सर्वात अगोदर तिने त्याला कुंकू लावले, त्यानंतर तांदूळ लावतीये ती त्या कुंकावर. लहान आहे अजून, तिला एवढं काही समजत नाही, त्यामुळं मी तिचा हात पकडून ओवाळतीये डुगूला. तर इथे त्याच्यासाठी मी राखी आणलेली आहे, ही कार्टूनची. त्याने त्याच्या चॉईसनेच घेतलेली. ती पिहू त्याला बांधतीये राखी. त्यानंतर डुगू तिच्या पाया पडतोय, हे बघा, आणि ती कशी त्याला आशीर्वाद देतीये. बहीण भावाचं नातं खरंच खूप वेगळं असतं. इतर वेळेस दोघं इतके भांडत असतात, आणि आज बघा मस्त सेलिब्रेशन चाललंय. आणि हे दादाने आणलेलं गिफ्ट पिहूला, तिला 1 मिनिट दम नाही निघाला, तिने लगेचच ते खोलायला लावलं. आणि ते गिफ्ट तिने बघून ती एवढी हॅपी झाली. बघू शकता तुम्ही, तिने किती पटकन जवळ घेतलं ते युनिकॉर्न, जो तिचा फेवरेट आहे. तिला खूप आवडलं ते गिफ्ट. त्यानंतर इथे मी डुगूला राखी बांधतीये. आणि पिहूची मध्ये मध्ये घाई चालली आहे, तिला ते टॉयज खोलून पाहिजे होतं म्हणून. तर डुगूला राखी वगैरे मी बांधली, आणि नंतर मग मी पिहूला तिचं गिफ्ट खोलून देत होते. हे बघा, डुगू माझ्या पाया पडतोय. आणि ही बघा, हिचं गिफ्ट हिला मी खोलून दिलं. तिला भरपूर आवडलं बघा. त्यासोबत हेअर क्लिप पण भेटले युनिकॉर्नचे, तर ती अजूनच जास्त खुश झाली. हे बघा बहीण भावाचं प्रेम. त्यानंतर तिने पप्पाला राखी बांधली. हे बघा कशी फेकतीये तांदूळ. आणि सर्वात शेवटी पप्पाला ओवाळलं तिने आणि राखी बांधली. तर हे छोटंसं सेलिब्रेशन राखीचं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारचे बेल आयकनचे बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन एखादा व्लॉग अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर आज रक्षाबंधनच्या निमित्ताने मी स्पेशल व्हेज थाळी बनवलेली आहे. यातल्या बऱ्यापैकी रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे, त्यामुळे मी कुकिंगचा कोणताही पार्ट या व्हिडिओमध्ये घेतलेला नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवते की मी आज जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे. ही आहे माझी आज बनवलेली मी व्हेज थाळी. तर सर्वात अगोदर इथे आहे फोडणीचं वरण, मटर पनीरची भाजी. त्यानंतर इथे मी बनवलेली आहे शेवयाची खीर, भरपूर असं तूप आणि ड्रायफ्रूट्स टाकून केलेली आहे. त्यानंतर आहे वरण भात, कांदा भजी, कुरडई. त्यानंतर चपाती, सुकी गवारीची भाजी, आणि तोंडी लावायला लोणचं आणि थोडंसं सॅलेड. मस्त असा हा आजचा बेत आहे. या सगळेजण जेवायला.
तर मी माहेरी न जाण्याचं कारण हेच की माझ्या मिस्टरांना पण सुट्टी नाही आणि डुगूला देखील स्कूलमधून सुट्टी नाही आणि एका दिवसातून येणं जाणं होत नाही पुण्याला आणि जरी गेले तरी खूप धावपळ होते आणि सकाळी सकाळी मग ऑफिसला यांना जायचं असतं, त्यामुळे मी गेले नाही. आणि सेम हाच प्रॉब्लेम भावाच्या इकडं देखील आहे, त्याला देखील ऑफिसमधून सुट्टी नाही, त्याचं देखील येणं पॉसिबल नाही आणि त्यात भरीला भर पाऊस देखील खूप जोरदार चालू आहे, त्यामुळे तो इकडे येऊ नाही शकला आणि मी देखील तिकडे जाऊ नाही शकले. पण तर जेवण वगैरे आमचे सगळ्यांचे झालेले आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम म्हणजे सिंकमध्ये एवढे भांडे पडलेले आहेत ते आता मला क्लीन करायचे आहेत. रात्रीच्या जेवणाचे भांडे कितीही उशीर झाला ते स्वच्छ केल्याशिवाय आणि पूर्ण किचन क्लीन केल्याशिवाय झोपायला जात नाही. त्याने काय होतं म्हणजे सकाळी उठलं की सकाळी डब्बा वगैरे करायचा असतो टिफिन, तर मग किचन एकदम क्लीन दिसलं की मनाला एकदम फ्रेश वाटतं. त्यामुळे मी रोज रात्री कितीही उशीर झाला तर किचन साफ केल्याशिवाय झोपत नाही. चला तर मग आता भांडे घासते मी पहिले आणि मग तुम्हाला भेटते. सगळे माझे भांडे वगैरे घासून झालेले आहेत, किचन क्लीन झालेलं आहे पूर्ण आणि आता मी आलेली आहे बेडरूममध्ये. डुगू झोपलेला आहे, पिहूची मस्ती अजून देखील चालू आहे. हाय कर पिहू. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग, रक्षाबंधनचं छोटंसं सेलिब्रेशन, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका छानशा ब्लॉगसोबत. धन्यवाद.